पप्पा शी आहे तुमचं, तुला नाही नेणार, आईला नेऊ. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो होतो दीदीकडे जेवायला आणि हे लोक गाडीमध्ये बसत होते. त्याच्यानंतर स्टॉपवर हा मध्येच गाडी घेऊन उभा होता, सो ट्रॅफिक पण झाली. शुभू आणि पप्पा पुढे गेले होते, मग हा आमची वाट बघत बसला होता, म्हणजे मामा येईल असं करत. आणि त्याच्यानंतर मग खूप दिवसातून भेटलो होतो, सो ह्यांच्या गप्पा गोष्टी अशाच रंगल्या होत्या. मग पप्पांना बाहेर जायचं होतं, सो दीदीने लगेच जेवण वाढून घेतलं आणि सगळे जेवायला बसले. जेवणात मस्त कोलंबी, मटण, चिकन असे खूप सारे मेन्यूज होते. मग जेवल्यानंतर भाई काहीतरी स्वीट हवंच असतं. मग दीदीने त्या आणला आणि आम्ही खाऊन घेतलं. आणि हा बघा भाई कसला खायला घसरलेला. खाल्लं वगैरे आणि लगेच आम्ही निघालो, कारण मी इथल्या साईडवर जायचं होतं. आणि हा जिजूंना सोडतच नव्हता, आधी मामाकडे जायचं आणि त्याच्यानंतर भाऊंनाच चिटकून बसलेला. आणि येता येता पण इतका रडत होता भाई, पूर्ण स्टॉपवर येईपर्यंत ह्याने गाडीमध्ये खूप धिंगाणे घातला, अजिबात ऐकत नव्हता. मग आल्यानंतर ह्याला मी टी व्ही वगैरे लावून दिली, थोडी टी व्ही वगैरे बघितली. मग दीदीने छान नाश्ता घेतला संध्याकाळचा. मग प्राजितने शोरमा आणि मोमोज आणले मला, मग ते खाऊन घेतले. लगेच बिग बॉस बघता बघता बिर्याणी खाल्ली. मग कामं वगैरे आवरली, थोडी बाबूसोबत मस्ती केली. सो असा होता आपला आजचा दिवस. बाय.